राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 16 नोव्हेंबर 2024 रोजी घडलेली सत्यघटना आपल्याला आज बघायची आणि ही नुसती घटना ऐकून मनोरंजन करून घ्यायचं नाही, तर ह्या घटनेचं मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू आपण की नेमकं कशामुळे काय होतंय आणि हे टाळण्यासाठी आपल्याला जीवन जगत असताना काय डोकं लावलं पाहिजे. आणि आपले जे दर्शक आहेत, आपली सबस्क्रायबर फॅमिली यांच्या चांगलं डोक्यात आहे. आपलं तत्त्व काय आहे, आत मुळात असं खोडात पार बुडात शिरून मुळापर्यंत जाऊन त्या घटनेचं विश्लेषण करायचं. आणि अशी एखादी घटना आपल्या आयुष्यात घडली नाही पाहिजे. आपलं दिलेलं पांडुरंगाने दिलेलं जीवन सुखासुखी जगायचा प्रयत्न करायचा आहे. दिल्ली नोएडा आणि त्यातला सेक्टर 13मध्ये घडलेली घटना. ही घटना 16 नोव्हेंबरची आहे, पण त्याची सुरुवात बरीच आधी झाली होती. सविस्तर पण तुम्हाला इसकाटून सांगतो, ध्यान देऊन ऐका. दीप्ती आहूजा ह्या महिलेचं मुलीचं लग्न पवन आहूजा, त्या म्हणजे पवन म्हणजे त्या नवऱ्याचं नाव, लग्न झालं, सुखी संसार, पण हातावरची पोट. बहुतांश जनता अशी आहे, बहुतांश म्हणतोय मी, की दिवसभर कष्ट करायचं आणि सुखाची खायची, निवांत झोपायचं. ती उद्योगपती ते राजकारणी हे यांचा विषय वेगळा आहे. ते हातावर बोलण्यासारखी हाताच्या बोटावर मोडण्यासारखे असे लोक आहेत जे सगळ्या जनतेवर सत्ता गाजवतात. ही दीप्ती आहूजाचं लग्न झाल्यानंतर तिला 5 मुलं झाली. इथंच तुम्हाला थोडासा बॅलन्स दळून येईन की बाबा आपली जेवढी परिस्थिती आहे ना, तर एकाला आंगडं नाही, दुसऱ्याला चटी नाही, तिसरं शाळेत जाईना, चौथं तापलंय ते 100 नाहीत, असा विषय व्हायला नको. माणूस आहे, माणसाच्या जन्माला आलोय, थोडं बुद्धी पाहिजे माणसाला. जितकी आपली क्षमता आहे ना, तेवढीच आपत्ती जन्माला घातली पाहिजेत, असं मला वाटतं. ही दीप्ती आहूजा 5 मुलं आणि 5 मुलं जन्मल्यानंतर पवन आहूजा, आता एखाद्याचं नशीब आहे ना, सटविनी जी लिहिलं आहे ना, त्याच्यात बदल होत नाही. विधी लिखित आहे ना, ते कुणाला देवाला नाही टाळता आलं तर आपल्याला काय टाळता येणार आहे. त्याला आतड्याचा कॅन्सर झाला, जठराचा पवनला. सरकारी रुग्णालयामध्ये उपचार केलं, त्या दीप्तीने त्याची सेवा केली, पण कॅन्सर स्टेजच्याही पुढं असल्यामुळं सुदैवानं ते वाचू शकला नाही. आता तो गेला मरून, तो सुटला. तुमचं बंटीन, पप्यान, पिंकीन यांच्या तडाख्यातून सुटला तो, सगळं घर चालवायचा. पण ही दीप्ती आहे, ह्या दीप्तीवर जबाबदारी येऊन पडली की बाबा हे 5 जीवांना जागवायचं कसं, काहीतरी कामधंदा केला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि ती तर अत्यंत लाजरी बुजरी, बाहेरची काय माहिती नाही, अशा परिस्थितीमध्ये भाऊबंदकीची 4 घरं असतात, चुलता असतात, पुतणे असतात. तिचं वय ज्या वेळेस नवरा वारला त्यावेळेस 5 मुलं आपल्या पदरात होती, 32 वर्षाचं होतं. ती एकटी विचार करायला तिचा जोडीदार निघून गेला आणि अशा याच्यात तिची जी पावलं आहे किंवा तिचं जे माइंड आहे ना, हे अशा प्रकारे काम करायला लागलं की ह्या पोरांचं पोट भरण्यासाठी, काही करण्यासाठी तिला त्यावेळेस 2 प्रकारच्या गरजा होत्या. नंबर 1, जगण्यासाठी पैसा हवा होता. त्या मुलांचं पालन पोषण करण्यासाठी पैसा होता. माणूस उठल्यापासून झोपेपर्यंत, सकाळ उठल्यापासूनच त्याच्या खर्चाला सुरुवात होती. पैशाशिवाय काही नाही आयुष्यात. काय नाही करता आलं तरी चालेल, पण पैसा कमवायला मागं पुढं बघू नका. पैसा हा अत्यंत गरजा आहे. पैसा हे रक्त आहे, रक्तावर शरीर चालतं. सकाळी उठल्यापासून डोक्याला खोबऱ्याला तेल लागतंय. 2 रुपयाचं का लागतं का नाही. अंगाला साबण लागतो, पाणी गरम करायचं आहे, त्याला लाईट लागती, सगळ्यात पैसाच लागतो आहे. जगायचं, जीव जगवायला पैसा लागतोय. बोंगळा फिरू शकत नाही, कपड्याला पैसा लागतोय, सगळाच पैसा. दुखणं खुपणं आलं त्याला पैसा. त्याच्यामुळं पैसा कमवायला मागं पुढं बघायचं नाही अजिबात. लाज बाळगायची नाही. नाही नोकरी मिळली तर वडं तळा बजी तळा, पण पैसा कमवा, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. कारण जो जागन आजच्या काळात तोच जागणार आहे. परिस्थिती स्पीडने बदलायला लागली. बऱ्याचशा गोष्टी आता मॅनेज करून व्हायला लागल्यात, लक्षात घ्या. मग त्यांना मॅनेज करताना आपल्याला आपलं कुटुंब मॅनेज करता येत नाही का, ही शिकायचं याच्यातून. त्या दीप्तीने विचार केला, आता दिवसभर ती काहीतरी काबाड कष्ट करायची, झोपायची, पण झोपल्यानंतर त्याच्या मनात शरीर सुखाची प्रचंड भावना उत्पन्न व्हायची की बाबा काय करावं. आणि इथं पहिली चूक केली तिने. जे मिळतंय मिळवायचं आहे आपल्याला, आणि एक तिचा गरज होती पैसा, दुसरं होतं शरीर सुख. ते गरजेचं होतं तिला 32व्या वर्षी. तिने समाजाचा याचा सरळ विचार न करता त्यावेळेस
वधूवर सूचक मंडळामध्ये स्वतःचे नाव नोंदणी करून मी विधवा आहे, ही रिअल परिस्थिती सगळी, 5 मुलं आहेत, यांना कोण बाप मिळेल का, मला पुनर्विवाह करायचा आहे, अशा ती इतकी देखणी होती, चांगली गुटगुटीत बाई, उचपुरी बाई, आणि कुणालाही नजरेत बरं अशी बाई, सौंदर्य तिच्याकडं होतं, पण परिस्थिती तिची फार ढासळली होती. त्या दीप्तीने हे लग्न दुसरं करण्याऐवजी तिने चुकीचा निर्णय घेतला. तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी घेऊ नका. तो निर्णय असा होता की संदीप आहुजा, वय वर्ष 27, बिगर लग्नाचा पोर्या आणि अत्यंत त्याला तुंबलेला मानता येईन अशा प्रकारचा पोर्या. ते आता ही कसं ना त्यांनी चुलती लागते, म्हणजे काकी लागते, ते पुतण्या. त्या पुतण्याच्या मनात काय नव्हतं वाईट पाप, ती चांगलं त्याला माहिती आहे. इथं जर डोकं लावा तर आपल्याला लय रेटत्यानं रिपीट करत्यानं धरून, इथं डोकं लावा नको, घरातून हाकलून द्यायला कमी करायचे नाहीत की ही पार नाल्याक निवडलं. असलं निवडण्यापेक्षा न जलामलेलं बरं, न सांभाळलेलं बरं. घरची डोंगाव लाद देऊन बाहेर काढायला बसल्या, त्याच्यामुळे त्यांनी डोकं लावलं, म्हणला घरची घरी कारखाना नको. ही जी दीप्ती आहे हिने मात्र आतल्या आत त्याची निवड केली, मनातल्या मनात, की बाबा हा जो 27 वर्षाचा, तिथंच खरं तिचं चुकलं. त्या जो आणि ह्याच्यामध्ये आपलं शरीर सुख जर ह्याला दिलं, शरीर सुख मिळणार पण आहे, माझे पण आत्मा तृप्त होईन, शरीराची शांती होईन, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाला संशय येणार नाही, कारण पुतणे आहे. असा विचार तिने केला. विचार चुकीचा होता. तिने दुपारच्या पारी असं घरी कोण नसताना मदतीच्या बाण्याखाली त्याला घरात बोलवून घेतलं. घरात बोलवून घेतलं, पदर खाली टाकला, डोक्याचा खांद्यावर गेला, खांद्याचा पार आता गुडघ्याच्या खाली लोंबायला लागला पदर. मग त्याला काय आता हिथं कसं आहे विषय, एकमेकाच्या कंटर पोरगं थोडं आभार सुरुवातीला, 27 वर्षाचा युवकच म्हणायला पाहिजे त्याला. पण त्याचं कसं झालं की बाबा संमतीचे ना, लक्षात आलं तुमच्या, किंवा गोठळा व्हायला काय चान्स नाही, कारण संमतीचे. त्याच्या भावनाही कंट्रोल झाल्या नाहीत, आणि त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये स्त्री देहाचं सुख कधी घेतलं नव्हतं. ते स्त्री देहाचं सुख आणि तो स्पर्श मारलेल्या मिठीनंतर त्याला नुसतं गरम गरमच लागतंय, मऊ मऊच लागत आहे. ती इतकं खुश झालं की त्यांनी त्या दोघांची अशा प्रकारचे जांगड गुत्ता चालू झाला. डोंबाळं चालू झालं. डोंबाळं आपला शब्द आहे. आपण तुम्हाला सांगतो, पार अगदी शिवरायांच्या कालापासून मराठीला मरून देत नाही मी. मराठीचं सगळ्याच्या सगळं शब्द नाही जर काही लागले तरी समजून घ्या. शब्द त्याचे अर्थ तुम्हाला सांगतो. ही आपली खरी मातृभाषा आहे, ही खरी आपली ओळख. ते हाय फाय इंग्लिश ते आपल्या डोक्याच्या वरून जातं. आपण सुद्धा इंग्लिश मारतो कधी कधी, माहीत असले वा. आता ह्या घटनेमध्ये यांचं डोंबाळं चालू झालं बा. आता डोंबाळं चालू झालं, सुरुवातीला काही दिवस गेलं, ही कोणाला डाऊट यायचा चान्स नाही, काय नाही, कारण टाईमच ते रात्रीचा बारे हाणायचे. रात्रीच्या टायमात काही कोणाला कळत नाही. आणि त्याला काय लय 50-100 किलोमीटर कुपांटीच्या काट पायात मोडूस्तवर यायची गरज नव्हती. एक घर वलांडलं की आलाची इकडं, असा विषय असतो. कधी कधी झोपायलाची इकडं ती असं बी होतं, कारण कसं पुतण्याचे काही विषय नाही, चान्स संशयाला जागा नाही. पण हे जे अनैतिक संबंध चालू झाले होते याची बी नियती नोंद घेतीच कुठंतरी, की बाबा ही लय पापाती चाललंय, ही आता काहीतरी झालं पाहिजे, कुणाला तरी उचललं पाहिजे, काय असा एक विषय असतो, ती लोकांना कळत नाही. मग ह्या घटनेमध्ये असं घडतं. आता ही त्या आहारी का गेली हे तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. स्त्रीच्या मेंदूमध्ये तुम्ही एखाद्याचा कधी ॲक्सिडेंट झाल्यावर तसं धोकादायक आहे बघणं, पण कधी रस्त्यानं चालल्याने ॲक्सिडेंट झालेला एखाद्याचा मेंदू जर फुटला, किंवा मेंदू एखादा ट्रक खाल्ली केस आले असेल, किंवा मेंदू बघितला का, मेंदू हा काय प्रकार आहे, मासाचं पांढरं 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 असं शितोड असतात सगळे त्या कवटीत खोसलेलं, लय ती खतरनाक कार्यक्रम मेंदूमध्ये. त्या मेंदूमध्ये काही संप्रेरक असतात, त्याचे स्त्रावतात. त्याच्यातलं एक संप्रेरक डोपामाइन नावाचं, जे तुम्हाला शरीर म्हणजे सुखासाठी किंवा जे तुम्हाला शारीरिक सुखासाठी उद्दीपित करतं, अशा प्रकारचं ही. तिच्या बाजू खोला जाऊन बघू आपण कशामुळं काय घडलं. हे त्या महिलेचं नवरा गेल्यानंतर बरेच दिवस, आणि आजारी असले बी काही विषय नसतो संबंधाचा, नशिबाचं बोग तिच्या. तर ती 7-8 महिन्याचा खंड पडल्यानंतर ते शरीर बोलायचं, येऊ दे. आता कुठून येऊ दे, इथं लग्नाचा नवरा मरून गेला आहे, आणि बाहेर काय लफडं करावं तर समाज टपूनच आहे. त्याच्याकरता त्याला बेस्ट पर्याय होता, तिने दुसरं लग्न करायला पाहिजे होतं, आणि कायदेशीर मार्गाने करायला पाहिजे होतं. समाज विमाज सगळा वाहत गेला म्हणायचं. आपल्याला पोरांना ना आपली जी गरज आहे ती सुखी सुखी जगली असती ना. हिने डोकं लावलं, आकडा टाकला पुतण्या 27चं, खुश झालं मारणाचं.
त्याचं ऑक्सिटोसिन त्याच्या बी डोक्यात हे असं प्रकार ह्या सायन्सनी सांगतो तुम्हाला, सायन्स विज्ञान ते विस्रवलं, कधी नाही मिळलं आणि गटकून गिळलं असा त्याचा प्रकार मिळाला. असं झालाच तो. म्हणजे कसं की ह्या टुप्पी खाली दडलं. नवीन कुमारी पोरांची अवस्था शक्यतो तीच असते. अख्खं तुमचं अश्लील फिल्म बघून काय पोट बघत नाही, रिअल ते रिअल. अश्लील वाचन करून काय पोट भरत नाहीत, म्हणजे त्याचं मन तृप्त होत नाही. ते रिअल ते रिअल. रिअलच्या शोधात बरेच रिअलनी बऱ्याच जणांनी धरले आणट्या मोठ्याला व्यामटाच्या. तुम्हाला सांगतो लय वाईट समाजात अवस्था झाली या. पोरांना पोरी आवडतच नाहीत आता, नको म्हणतात. ती लय माजुरट्यापणा करते आणि लय टाईट आणि लय दस काय तिलाच लय सौंदर्य ऐश्वर्य असल्यावानी ती, आणि तिला आडविडे का जातात आणि ती तसलं जुळत नाही. पोरं म्हणतात हिथं आणटे असले म्हणजे कसं खपक्यास कार्यक्रम की सटाक फटाक ओके. ती लय टेन्शन घेते. त्यामुळे ही जग कुठं चाललंय आणि ह्याच्यात आपल्याला कसं वाचवायचं ह्याच्यातून शिका. या घटनेमध्ये तो जो मुलगा आहे संदीप, 27 वर्ष संदीप आहुजा, त्यांनी सवय लागली त्याच्या शरीराला, त्या स्त्री देहाची त्या आंटीची सवय लागली. आता तेवढं नुसतं होऊन संपला का विषय नाही, काहीतरी व्हायचं आणि कोणतरी मारायचं आहे ना, मरतच. ह्या घटनेमध्ये काय झालं, तिची एक गरज भागली गेली दीप्तीची, दुसरी गरज नाही भागली. कुठली? तिला जगण्यासाठी पैसा पाहिजे. पोरांना जेवण असतं 2 टायम, शाळेचा खर्च आहे, वही आहे, पुस्तके लागलं पडी त्याच्यामध्ये. काय असा पैशाशिवाय माणूस जगू शकत नाही. मग ती म्हणली तू माझी एक गरज भागवतोय, तू कामाला जा, तू काही कर त्याची मला घेणार नाही, तू कमीत कमी 7-8-10 हजार रुपये मला महिन्याला दे खर्चायला. म्हणजे तिने डिमांड केली, तिने मागणी केली पैशाची. त्याला मला सगळी गोष्ट खरी आहे बरं का, प्रपंचाची आपल्याला ती बिगाड लागण्याचं होतं. शिले अवघड सांगितलं भाऊ तिने. त्याच्या डोक्यात काय शासनाचं धान्य आणि तेल मीठ भाजी आईबापाच्या पैशाची फोकाटचं गिळायचं आणि इकडं चढायचं याच्या डोक्यात. ह्यांना रुपया कमवायची अक्कल नाही. आईला म्हणलं हिले अवघड भाऊ काम. ही ती दुसरं काम सोपं आहे, पण पैसे कमवून आण म्हणलं, पैसा कमावणं का एवढं सोपं असतं का म्हणलं. नाही जुळायचं नाही म्हणलं आपल्याला. ती म्हणले तसं असेल तर मग माझं तुझं टिकायचं नाही, मला पैसा पाहिजे. तो म्हणला देत नाही, पैसा नाही. हिने दिलं हेगलून त्याला. मग असं आहे बघा, म्हणजे सगळं सुरळीत चाललेलं असताना कसं बिघडतं हे मला तुम्हाला दाखवायची. लगोरी रचली, डिकमाळ असली 10-15 लगोरीची, 4 बॉल बघतात पण 5वा लगोरी लागतोच आणि लगोर ही इकडे तिकडे पांगली जाते. तशाच प्रकारे ह्या घटनेमध्ये त्या बाईनी त्या संदीप सोडून दिला. म्हणली मला गरज नाही, मला माल हवा, तू नुसताच हानी घेऊन येतोय पण मनी आण, असं तिच्या डोक्यात होतं. ती काय जुळा त्यांचं. बरं म्हणलं जाऊ द्या. आता ही कसं झालं एकदम आता राजकारण, म्हणजे राजकारणात नाही का आता एक 15-20 दिवस प्रचार चालला होता. ज्यांना घरची भाजी भाकरी बटाटा वांग भेंडी आमकं तमकं खायची सवय होती, मिरची काय नाही मिळत बा, मिरची तेल टाकून खात्यात कार्यकर्ते. अचानकच अंडा करी, चिकन मसाला, अंडा मसाला, व्हेज म्हणलं तर पनीर, ती बी रोटी कशी साधी नाही, रोटीला मक्खन लावून मक्खन. आणि प्यायला स्टँडर्ड 200 वाली इंग्लिश प्यायला. आता ही होऊन गेलंय सगळं. आता काय करायचं बा? आता तिकडं चटणी करतं बघूशी वाटाना बा, आणि प्यायचं काय वंजळीत मूत घेऊन पिता का आता? आता नाही. ह्या दुनियेचं तत्व आहे की यूज अँड थ्रो, वापरा आणि फेकून द्या. ते कुणाचा बी असू दे, त्याच्याबद्दल वाद नाही. आई बापाला कधीही नमस्कार न करणारा किडा हा नेत्याच्या नावाने रक्तदान करतो. हे आजकालचं कलियुग आहे. सुधरा, अजूनही सुधरा. या घटनेमध्ये पैसा नाही म्हणलं, ह्या संदीपला तर दिला सोडून, पण गप बसन ती दीप्ती कसली. तो सोडला, दुसरा दारला, पण दुसरा तिने लई डोकं लावून दारला. त्याला चक्क 56,000 पगार. शिक्षकच दारला, विषयच नाही. तिची पोरं जी सोडवायला जायची तिथंच आकड्याची ऑफर केली. आता हे एवढा तिचा भरलेला देह आणि एवढंही म्हणलं, शिक्षक बी चांगला, पोरा बाळातला माणूस 50-60,000 नोकरी, पण त्या देहाचं अट्रॅक्शन आकर्षण एवढं होतं, त्याचं बी डस्टर आणि खडू गळाला वाहतात. ही असं आहे या जगाचं. स्त्रीपायी महाभारत झालं, स्त्रीपायी रामायण झालं. एका स्त्रीपायी शिक्षकांनी स्वतःचा पेशा विसरून जर चढी फिरली असेल तर काय त्याचा अर्थ आहे का? फिरली तर स्वतःची चढी. ह्यांचं अनैतिक संबंध चालू झालं होऊन द्या. पण आता त्याच्या दोन्ही गरजा बघायला लागल्या. दोन्ही म्हणजे पैसा मिळायला लागला, शरीर सुख बी मिळायला लागलं.
आणि हे प्रकार 1.5 ते 2 महिने साधारण चालला. गाडी अशी सेटिंगमध्ये चालली होती, व्यवस्थित चालली होती. त्याला वाटलं आयला एकच भाजी पोळी खाऊन कंटाळा आला, जरा बिर्याणीचा आनंद घ्यावा, म्हणजे असा एक विषय असतो तो म्हणतो. मग त्याने चेंज समथिंग चेंज असा विषय असतो. झालं चालू सगळं. आता त्या शिक्षकाचं घरी येणं, शिक्षकाचं एवढ्या गावाची पोरं सोडून हिचीच 2 पोरं गाडीवर बसून दुपारचं घरी येणं, ही ह्याला खटकायला लागलं. कुणाला? पहिला जो त्याचा पुतण्या आहे संदीप, याला ते खटकायला लागलं. आणि मग संदीपचा तिळपापड झाला. एक तर नागोबा उपाशी, आईला म्हणलं मग आता शिक्षक तुपाशी, आता म्हणला करायचं काय? म्हणला काय नाही. आणि ही ज्यांची लग्न नाही, जबाबदारी नाही, ज्याच्या प्रपंचाची ज्याच्या वजन आहे ना, तो दुरीत चालत नाही, तो नेहमी वाकडाच चालणार. आणि असाच चालणार की त्याच्या लाईफचा आकडा होऊन जाणार. यांनी डोकं लावलं, म्हणला ह्याचा कार्यक्रम करेक्ट केला पाहिजे. कोणाचा? शिक्षकाचा, नाही तर ह्या बाईचा. हे काय होऊन देणार नाही. पण शिक्षकाचा मला त्याचा काय गुण आहे? ही बाई चुकीची, हिने मला सोडलं आणि दुसरा दारलाय, याचा मी टपूनच राहतो. आता बसला न टपून येऊन. तारीख उजाडली 16 नोव्हेंबर 2024. त्या दिवशीची घटना आहे. 16 नोव्हेंबर 2024ला रात्रीच्या 1:45 वाजता शिक्षकाला काय वाटलं असेल बाबा की आज कार्यक्रम ओके करायला जायचं, रात्रीचं यायचं, कधी मध्ये आलं. म्हातारी घरात होती, त्याच्या म्हणजे वयोवृद्ध झाली, वयस्कर झालेली. म्हाताऱ्याला तर काय दिसत नव्हतं. आणि ती बाहेर असायचं, बाहेरच्या खोलीत पोतं टाकलेलं, त्याच्यावर खाकरायचं खोकरायचं, म्हातारपण चालूच राहत. हिने शिक्षक तर घेतला आतमध्ये. शिक्षकाची गाडी अर्धा किलोमीटर लांब लावलेली, यांनी बघितली. पॅशन तर लागले बा, जमला. आता तो आला, बघितला, म्हणला आता रंगारंग कार्यक्रम चालू झाला ना की आपण कार्यक्रम करायचा आहे यांचा. तिने त्याला आत घेतला की यांचा कार्यक्रम झाला चालू. यांचा कार्यक्रम चालू म्हणजे झालेला असताना ते नाटकात कसं बाग असं, बाग नंबर 1, बाग नंबर 2, तसा पहिला बाग संपत्तीहून दुसरा बाग चालू व्हायच्या वेळेस हाणली नाही एंट्री गाड्याने. दार लोटलेलं होतं. ते आला संदीपात, दारदार शस्त्र काढलं, काही नव्हतं. भला मोठा सुरा होता त्याने. आणि त्याचा सुरा, आणि ती बघितलं की तो शिक्षक होता. म्हणला दुसरा आपल्या नाटकाचा पडदा पडायच्या आधी आपल्याला इथून पलायन केलं पाहिजे. त्यांनी आपली कापडं घेतली, ती बोगळत पळून गेलं अंधारात. अंधाराचा कार्यक्रम लय भारी असतो, लाईटीचा प्रकाश हायत्यावर आहे. अंधारात शिरला की त्याला काय दावा? म्हणला काय, याला काय, कपड्याच्यात सगळं जगच नंग आहे, पण जीव वाचवा इथून. ही परिस्थिती वेगळी आहे. नागोबा पार थंडीमुळे आळूनच बसला होता, विशेष नाही त्याचा काय. ती गेलं, पळालं, तसं ती लंपात झालं. बाई गावली दीप्ती त्या तडाक्यात. आणि राग वाईट असतो. रागा तेवढा जर कंट्रोल सुटला. हा जो संदीप आहे, ह्याला एवढी अक्कल पाहिजे होती की स्त्रीच्या नाहीचा अर्थ फक्त नाही होतो, दुसरा काहीच होत नाही. त्याच्यामुळं त्यांनी नाही ना विषय सोडून द्यायचा होता. नाही जायचं कामाला, द्यायचं पैसे, काही काय ना. पण त्या परिस्थितीत दीप्ती तर थरथर कापायला म्हणले. ती म्हणली आता आपल्या नाटकाचा पडदा पडला. यांनी सपासप तिच्या गळ्यावर वार केलं. आणि त्या झालेल्या जखमा आणि ते रक्त, ते तऱ्हान, बाईने तर जीव सोडला. आजक्या मारू बाई गेली. कशामुळे गेली? फक्त बुद्धी कमी असल्यामुळे गेली. तिने जर पुनर्विवाह केला असता ही वेळ आला असती का मला सांगा? अशा प्रकारची लोक समाजात वावरतात. आणि आम्ही आपलं बॉम्बलायचं काम चालू आहे. ज्यांच्यात दृष्टीने आता कोण कसं कोणाची परिस्थिती कशी काय, पण ज्याला अशी परिस्थिती निर्माण होईल ना, त्यांनी आपला एपिसोड ऐकायचा. चुकीचं नाही वागायचं, सरळ वागायचं. सगळे मिळतं जगामध्ये. मोठी मोठी युद्धसुद्धा चर्चेने थांबल्यात. मग नुसतं एपिसोड बघितल्याने काय होते ते थोडं तुम्हाला कळेल ना. पण चुकीचा निर्णय घेतला ना, आता ह्यो 27चा टोनगा, ही ती बाई मारली स्वतःची चुलती, ही सुट्टी घ्यायला. त्या पोलिसांनी कॉल रेकॉर्डच्या आधारे 2 दिवसातच पंचनामा करून बॉडी पाठवली. 2 दिवसातच पकडले याला. पळून गेला होता घरात, पण सापडतं ती गेला ना. आता मी म्हणतो नाही फाशी द्यायला, ते 18-20 वर्ष जाईन का नाही? 27, 37, 47, 48ला बाहेर निघाले. हाकायला 4-5 पोराचा बाप बनणार आहे का? आणि अशी लाईन लागली का त्याला पोरींची, दर भाऊ चांगलं काम करून आलाय, दर तुला. बरबाद जीवनच खराब अक्षरशः. चांगल्याला कोण द्यायना, आता तुरुंगात बघून आलेला कोण द्यायला मोकळे आहे का? मग व्यसनाच्या आहारी जाणार आणि एक दिवस ते फुटूत निघून जाणार. अशा प्रकारची दुर्दशा आपल्या आयुष्याची नाही झाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही या स्टोरीतून बोध घ्या आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न जर केला तर दुधात साखर पडल्याशिवाय राहणार नाही, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. स्टोरीत बोध घेण्यासारखी असली तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही. रामकृष्ण हरी माऊली.